आणि माझ्या ऑफिसची तयारी करून झाल्यानंतर लंचमध्ये माझ्या आहेत उकडलेली अंडी, एग व्हाईट घेतलेला आहे, पालक आणि चण्याचं मस्त असं मिश्रण घेतलेलं आहे आणि सीझनल फ्रूटमध्ये टरबूज आहे. आणि मी सकाळी कॉफी पिलेली विदाऊट शुगर, ब्लॅक कॉफी. त्याचं शूट मी केलं नाही. त्यानंतर दुपारी 4 वाजता घेतलेली आहे ग्रीन टी. कधी तुमच्यासोबत असं झालंय का? म्हणजे तुम्ही तुमचा जो रुटीन आहे, म्हणजे तुमची 8 तासाची झोप पूर्णपणे कंप्लीट होतेय. तुम्ही खूप हेल्दी गोष्टी खाताय, भरपूर पालेभाज्या खाताय, भरपूर पाणी पिताय, योग्य आहार घेताय, खूप चांगल्या गोष्टी जीवनामध्ये तुम्ही आचरत आहात, पण तरीही तुमच्या फेसवरती असे पिंपल्स येतायत. म्हणजे माझा जो आधीचा रुटीन होता, खूप घाणेरडा रुटीन होता. माझं बाहेरचं जेवण खूप असायचं. बाहेरच्या खूप जंक फूड मी खायचे आणि तरी पण माझा चेहरा क्लीन असायचा. आणि मी जेव्हापासून मी स्वतःवरती प्रेम करायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे मी भरपूर अशा चांगल्या-चांगल्या गोष्टी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये आचरत आहे. भरपूर माझी झोप मी कंप्लीट करत आहे, ग्रीन टी पीत आहे, भरपूर पालेभाज्या खात आहे, भरपूर पाणी पीत आहे. पण तरीही हे असं का झालं? म्हणजे चेहऱ्यावरती खूप मोठे-मोठे पिंपल्स आलेत. म्हणजे मी जेवढी स्किनची केअर आधी करत नव्हती आणि आता मी स्किनची केअर करते. म्हणजे व्यवस्थित फेस वॉश करते सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि का असं असेल? तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगाल. गाईज व्हिडिओ एडिटला खूप वेळ लागतो. जे व्हिडिओ एडिटिंग करतात ते खरंच व्हिडिओ एडिटिंग मी आहे ना माझे जे शॉर्ट व्हिडिओ बनवते आणि मी कधी-कधी ना ज्या गोष्टी खाते, मी कधी-कधी व्हिडिओ शूट करायला पण विसरून जाते आणि हे व्हिडिओ एडिट करताना नाकीनऊ असं नाही म्हणता येणार. मी जस्ट 5 ते 10 मिनिटामध्ये जसं मला जमतंय तसं छोटे-छोटे क्लिप्स मी ॲड करत जाते आणि हे बॅकग्राऊंड म्युझिक रिमूव्ह करा, नंतर व्हॉईस ओव्हर द्या. प्रॅक्टिस अजिबात नाही. डायरेक्टली जे मनात येते मी ते बोलते आणि बिलीव्ह मी गाईज मी अ, गेल्या हफ्ताभरापासून हफ्ताभर नाही 10 दिवस झाले मला वेट लॉस जर्नी माझी स्टार्ट करून. पण माझा 3ऱ्या दिवसाचा व्हिडिओ मी आज पोस्ट करते आणि मला खूप आतून खूप हलकं-फुलकं फील होतंय आणि 10 दिवसानंतर मी आज वजन चेक केलेलं. तुम्हाला काही 2-3 दिवसामध्येच मी दाखवेल माझं वजन किती कमी झालेलं आणि खरंच हेल्दी गोष्टी खा आणि आपलं शरीर हे मंदिर आहे, त्यामुळे मस्त काळजी घ्या शरीराची. खूप भरपूर पाणी प्या उन्हाळ्यात आणि खूप चांगल्या गोष्टी शरीरात जाऊन द्या. बाहेरचं खाणं ठीक आहे, आटोक्यात म्हणजे कधीतरी ठीक आहे, कमी करा आणि दारू पिऊ नका. बाय.